20 रत्नागिरी जिल्हा सोमवंशीय महार परिषद दिनांक 26 एप्रिल 1931 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील महार मंडळींची एक मोठी परिषद पतितपावन मंदिरात वीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. डॉक्टर आंबेडकरांच्या वळणातील काही महार गृहस्थांनी आमंत्रण पत्रिकेवरील हिंदू धर्म की जयला सुद्धा आक्षेप घेऊन धर्मांतराच्या धमक्यांची गोष्ट काढताच विषय समितीत वीर सावरकरांनी त्यांची समजूत घालून सांगितले, जर हिंदू धर्म हिंदुत्व हेच कोणास मान्य नसेल तर तो आमचा कोण नि आम्ही त्याचे कोण? तुम्ही आम्ही एकमेकांचे सहकारी कोणत्या नात्याने? तर एका हिंदुत्वाच्या, धर्मबंधुत्वाच्या. जर कोणी हिंदू नसेल तर तो क्वचित आमचा धर्मशत्रूही असू शकेल. त्याच्याशी आमचा काय संबंध? तेव्हा या परिषदेत पहिली प्रतिज्ञा, पहिला ठराव हिंदू धर्माच्याच म्हणजेच हिंदू राष्ट्राचाच जय जयकाराचा हवा, एकनिष्ठेचा हवा. प्रकट भाषणाचा समारोप करताना वीर सावरकर म्हणाले, महार बंधूंनो, तुमची जर कशाने अत्यंत हानी झाली असेल तर ती तुम्ही माणसे आहात हे इतर लोक विसरल्याने नव्हे, तर आपण माणसे आहोत हे तुम्ही स्वतःच विसरल्यामुळे होय. महार माणूस आहे हे इतरांना शिकवलेच पाहिजे. पण ते त्यांना शिकणे भाग पाडायचे असेल तर महार माणूस आहे हे स्वतः तुम्ही प्रथम शिकले पाहिजे. तुमचे हिंदुत्वाचे अधिकार, माणुसकीचे अधिकार तुम्हास छिनावून घेता आले पाहिजेत. राजरस्त्याने कोणी तुम्हास नीच, दूर हो, सावली पडेल असे सांगताच खाडकन उत्तर द्या, राजरस्ता कोणाच्या एकट्याच्या बापाचा नाही, तू दूर जा हवा तर. हिंदू सभेचे वतीने महार चांभार मुलांना शाळातून सरमिसळ बसवण्यासाठी आम्ही झटत असता स्पृश्य अनेक ठिकाणी वळतात, पण तुमची मुले, तुमचे लोकच आम्ही त्यांच्या घरोघर फिरलो तरी धाडण्यास नाकारतात. पैसे द्याल तर धाडू म्हणतात. हा निलाजरेपणा तुम्ही सोडावयास नको काय? आपण होऊन कोणाची आगळीक करू नका, पण कुत्र्यासारखे हे जगणे सोडून द्या. अस्पृश्यता घालवावयाची तर स्पृश्यांशी चढाओढीत टिकले पाहिजे. स्वतःच्या धमकीने ती घालविली पाहिजे. तो त्रास, वेळी दंड्य, अत्याचाराचा दंड्य प्रतिकारही सहण्याची, करण्याची तुमची सिद्धता हवी. मूल हवे तर बाळंतपण सोसले पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यात जितकी महारांची संख्या तितकीच मुसलमानांची, पण त्यांचा दरारा केवढा तो पहा, नि तुमची दुर्दशा किती ते पहा. कारण ते आपले अधिकार छिनावून घेतात. दुष्ट लाटंबाजी देखील मऊ सापडल्यास करतात, पण तुम्ही तुमच्या अधिकारासाठी आम्ही भांडत असता आमचा पाठपुरावा सुद्धा करण्यास भीता. उलटपक्षी ब्राह्मण मराठा तुमच्याबरोबर जेवत नाहीत, मुली देत नाहीत. म्हणून जे तुमच्यातील दुसऱ्या टोकाचे पुढारलेले लोक आहेत ते जेव्हा स्पृश्यांना नुसत्याच शिव्या हासडीत बसतात तेव्हा त्यांनीही हे विसरू नये की जोवर तुम्ही महारच स्वतः पाणी, वेळे, दरवणे, कोकणे अशा जाती पाडून एकमेकांशी रोटीबेटी व्यवहार करीत नाहीत, तोवर कोणत्या तोंडाने तुम्ही ब्राह्मण मराठ्यांनाच या शिव्या देणार? ढोरा स्वतः न शिवणारा महार मराठ्याला म्हणतो, मला शिव, काही माणुसकी धर. तेव्हा आता तुम्ही स्वतःही सुधारले पाहिजे. दुसरा, जो तुमचा स्पृश्य धर्मबंधू तो तर दोषी आहेच आहे, पण तुम्ही स्वतःचे दोष झाडून, स्वतः जातपात तोडून, स्वतः शिकून, धजून, झुंजून आपले अधिकार मिळवण्यास शक्त नि योग्य झालेत तरच खरी खरी अस्पृश्यता जाईल. नुसते स्पृश्य तुम्हाला शिवले तर काय झाले? ते कुत्र्यासही शिवतात, पण त्यांच्या शिवण्याने कुत्र्याचा सिंह होत नाही, सिंहाचे गुणाने सिंह ठरतो. यात सर्व काही आले.